निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. अहिल्यानगर आरोग्य विभागाचा काही गलथान कारभार आपण काही दिवसांपासून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळेस पण आपण ह्या जे आरोग्य विभागाकडून जे आहेत हे जे हॉस्पिटल आहेत, ज्या पद्धतीनं BHMS डॉक्टर असेल किंवा BAMS असेल, काही बोगस डिग्र्या घेऊन त्या ठिकाणी हॉस्पिटल थाटत आहेत, काही घटना या दृष्टीनं समोर आलेल्या आहेत. आपण या अगोदर देखील आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी जे आहेत नागरगोजे साहेब यांना भेटलेलो होतो आणि तोंडी चर्चा त्यांच्याशी या संदर्भात केली होती. त्यानुसार त्यांनी काही दवाखाने अशा पद्धतीनं थाटलेले आहेत, बोगस डॉक्टर असतील किंवा BHMS BAMS जो नर्सिंग ॲक्ट आहे, बॉम्बे नर्सिंग ॲक्ट, त्यानुसार लायसनधारक नाही तरीही त्यांनी हॉस्पिटल थाटलेले आहेत. अशा लोकांवर कारवाईची आपण त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी नागरगोजे साहेबांकडे केली होती. परंतु त्या दृष्टीने जर विचार केला तर कारवाई झालेल्या आहेत, काही प्रमाणात कारवाई झालेल्या आहेत, परंतु काही प्रमाणात ह्या कारवाया होत नाही आहेत. काही डॉक्टर जे आहेत ते नियमबाह्य काम करत असून देखील त्यांच्यावर काही अगोदर कारवाया झालेल्या आहेत. जसे काही कागदपत्रांच्या हेराफेरी करणं, कागदपत्र संबंधित खात्याचे दाखवून बोगस पद्धतीनं कशा पद्धतीने असे काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत आणि असे काही तक्रारदार त्या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. आपण या गोष्टीची पूर्णपणे पुष्टी करत नाही आहे, परंतु जे अवेलेबल कागदपत्र आहेत माझ्या हातामध्ये, एवढी मोठी फाईल आहे, एक बाबा आहेत त्यांनी आपल्याकडे आणून दिलेली आहे. पाथर्डी तालुक्यातला हा विषय आहे आणि फार गंभीर विषय. जर अशा पद्धतीनं कामकाज जर चालत असेल आणि आरोग्य विभाग त्याकडं जर दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच ही खेदजनक गोष्ट आहे आणि यासाठी आरोग्य विभागाने आपली पावलं उचलली पाहिजेत आणि अशा डॉक्टरांवर कारवाई करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी सहदेव जाधव, आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज. तर आज आपल्याकडं आलेले आहेत बाबा, तुमचं नाव काय? विवेक सकाराम आटपाडकर, मुक्काम पोस्ट चिचोंडी, शिराळ, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. हे जे आहेत हे शिक्षक आहेत, रिटायर्ड शिक्षक आहेत आणि एक सुज्ञ नागरिक आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी आढळून आलेल्या, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते काम करतायत आणि अशा पद्धतीनं जर डॉक्टर अशा पद्धतीनं ट्रीट करत असेल आणि पेशंटला यापासून दगाफटका होत असेल तर त्याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे शासनाचं. आणि 2023 पासून म्हणजे माझ्याकडं सुरुवातीचा अर्ज त्यांचा आहे 2/7/2023 पासून हा लढा ते लढत आहेत, परंतु प्रशासन त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत दिसत नाही आहे किंवा त्या डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याचं त्यांचं धाडस काही राजकीय लोक असतील, काही सामाजिक लोक असतील, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले जे लोक असतील जे त्यांना पाठीशी घालतायत आणि ज्या पद्धतीनं या प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत का, ही आपण थेट या बाबांकडून जाणून घेऊया. बाबा नमस्कार. काय आहे हा विषय नेमकी, आपण सविस्तर सांगा त्या डॉक्टरांच्या संदर्भात. मी आज शासनाचा जो आयुष्यमान भारत ही जी योजना आहे, या योजनेच्या खाली आरोग्य विभाग हे खात्रीशीर आणि निकषपणे निष्कर्ष आणि पाहणी करत नाही हे आढळून आलेले. या ठिकाणी BHMS हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, हे साबुदाण्याच्या सारख्या गोळ्या देण्याचा त्यांना अधिकार आहे, बरोबर, परंतु हे नियमबाह्य रुग्णांना प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून हे रुग्णाच्या जीवितास खेळतात. हे ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला सगळ्यांना माहिती आहे आणि हे मी निदर्शनास आणून दिलेले. हे अनुभव नसताना इंजेक्शन देणे, औषध देणे, BP हाय, H1 सारखी औषधं, घातक औषधं हे देतात आणि शिवाय बिगर प्रिस्क्रिप्शनची औषधं. हा डॉक्टर जो आहे नामदेव सूर्यभान शिरसाट, हा चिचोंडीमध्ये आहे. यांनी ग्रामपंचायतची परवानगी सुद्धा काढलेली नाही, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची परवानगी नाही, बॉम्बे नर्सिंगचं लायसन्स ॲक्ट नाही, शिवाय ग्रामपंचायतला माहिती अधिकार प्राप्त. मी माहिती घेतली, त्या आधारे ग्रामपंचायतीने कसलेही अधिकार किंवा कसलेही त्यांना कागद दिलेले नाहीत. ह्यांनी बनावट ग्रामपंचायतचे दाखले बनवून मेडिकल म्हणजे अन्न औषध प्रशासनाला फसवलेलं आहे, शिवाय आरोग्य विभागाला फसवलेलं आहे, ग्रामपंचायत विभागाला फसवून बनावट दस्तऐवज तयार करून काही
परवानग्या आणलेल्या आहेत आणि हा लोकांच्या जीवाशी खेळत आहे. यामुळं अनेक रुग्ण यांची प्रतिकारशक्ती हीन होऊन हे भविष्यामध्ये विविध रोगाला बळी पडतात, हे त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. तरी हाच मुद्दा जो आहे, मी तुम्हाला थोडं थांबवतो, हाच मुद्दा जो आहे, आपण माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतनी कुठल्याही प्रकारचे नाहरकत दाखला दिलेला नाही, तरीही या डॉक्टरने जे आहे त्याचं हॉस्पिटल थाटलेलं आहे किंवा दवाखाना काय ओपीडी असेल ते थाटलेलं आहे, बरोबर. तर त्याचबरोबर बॉम्बे नर्सिंग ऍक्टचं पण लायसन परवाना नाही त्यांच्या. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की ग्रामपंचायतनं मग यांच्यावर काही कारवाई केली नाही का? ज्या पद्धतीनं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सादर केले गेले आणि ते डुप्लिकेट आहे किंवा बोगस आहे असं ग्रामसेवकांनी तुम्हाला लेखी दिलंय, तर मग या संदर्भामध्ये ग्रामसेवकांनी किंवा त्या ग्रामपंचायतनं बोगस दस्तऐवज बनवले म्हणून काही कारवाई केली नाही? आता या ठिकाणी मी ग्राम विभाग गुंजाळ साहेब या ठिकाणी त्यांना भेटलो. त्यांनी त्यांच्याकडं पत्राने विचारणा केली असता तर त्या ठिकाणी जे असणारे BDO आहेत हे तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे ढकलतात, ते त्यांच्यावर ढकलतात. ते म्हणतात की आमच्या अधिकारात कारवाई करण्याचा प्रश्नच नाही आणि हे एकमेकावर ढकलून आजपर्यंत कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही. म्हणजे एकंदरीत हे ग्रामपंचायत प्रशासन जे आहे हे त्यांना पाठीशी घालते असं म्हणायचं तुम्हाला? याचा अर्थ तोच म्हणावा लागेल, कारण ग्रामपंचायत जर कारवाई करत नसेल तर मग तेच म्हणावं लागेल. बरोबर. तर आता हे साई मेडिकलच्या संदर्भात देखील आपण मागे तक्रार केलेली होती आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी चौकशी झाली असता त्या ठिकाणी ते जे मेडिकल जे आहे तिथं बेमुदत म्हणजे मुदत संपलेली औषधं मिळाली, तर मग त्या दृष्टीने त्यांच्यावर काय कारवाई झाली होती? अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली मी केलेल्या तक्रारीनुसार, परंतु त्यांनी आरोग्यमंत्री आपलं अन्न औषध मंत्री झिरवळ साहेबांच्याकडं त्यांनी परवानगी आणलेली आणि परत ते मेडिकल चालू केलेले. परंतु मला आणखीन तक्रारी माझ्याकडे ग्रामस्थांच्या आलेले आणि मी सुद्धा पाहणी केलेली की अजून तोच प्रकार आहे. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे दिली जातात, दुसरी कप सिरप जे मुलांच्या जीवितास खेळले जातात ती औषधं दिली जातात आणि हे अन्न औषध प्रशासनाच्या दृष्टिकोनातून श्रीयुत मुंडे साहेबांनी तुकाराम मुंडे साहेबांनी जे नियम काढले ह्या नियमाच्या बाह्य हा प्रकार चाललेला आहे आणि त्वरित त्यांच्यावर कारवाई अन्न औषध प्रशासन अहमदनगरनी करावी. मी त्यांना विचारलं असता ते काय म्हणतात की ते आमच्या अधिकारात नाही, ती मंत्रालयाच्या अधिकारात आहे. परंतु ही कारवाई कुणी करायची बरोबर ही तर लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे असं तुम्हाला कोण म्हटलं का हे आमच्या अधिकारात नाही, ते मंत्रालयात? हे त्या ठिकाणी असणारे शेख साहेब अन्न औषध आयुक्त आहे, त्यांना मी बऱ्याच वेळा अर्ज दिले, तक्रार केली, तर ते मला म्हणले आमच्या आधिपत्याखाली नाही, ते मंत्रालयाच्या अन्न औषध मंत्रालयाच्या अधिकाराखाली आहे असं त्यांनी मला बऱ्याच वेळा उत्तर दिलेले आहे. अन्न व औषध प्रशासन आता तुकाराम मुंडे साहेब जे आहेत आयुक्त यांची धडाकेबाज कारवाई चालू आहे, आपल्याला सगळं सर्वश्रुत आहे. परंतु तुकाराम मुंडे ज्यावेळेस आयुक्त झाल्यानंतर तुम्ही काही तक्रार केली का त्यांच्याकडे? आताच परवा म्हणजे केली होती, अर्ज दिलेला आहे मी. हा अर्ज कोणाकडे दिला आपण? शेख साहेबांच्याकडे अन्न औषध प्रशासनाकडे. त्यांनी मला उत्तर असं दिलेलं आहे की पोस्ट सुद्धा दिलेली की ती आम्ही कारवाई केलेली दप्तरात ते हे करून ठेवलेली, म्हणजे दप्तरी केली, काढून नोट करून ठेवली. परंतु मंत्रालयाच्या अधिपत्य असताना तुम्हाला मी लेखी चालवली, तुम्हाला हा कारवाई करण्याचा अधिकार आहे का, त्याची मला लेखी द्या. बरोबर. परंतु ते म्हणले त्यांनी मला फक्त पत्र दिलं की ते अन्न औषध प्रशासनाच्या अधिपत्याखाली कारवाई करण्याचा अधिकार आहे. आता हा सगळा विषय होत असताना तुम्ही तालुका अधिकारी असताना आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी असताना, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडं तक्रार केल्यानंतर काय त्यांचं काय म्हणणं येतंय नेमके? मला निष्क्रिय वाटतंय. जर म्हणजे काय आहे की यांच्या म्हणजे काही कारवाई केलेली मला तरी अजून काय, मी ज्यावेळेस पत्र दिले आणि 7 दिवस मला अहवाल पाहिजे त्या दृष्टिकोनातून काय हालचालच दिसत नाही. आपण मागे काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसले होते, त्यानंतर काय कारवाई झाली?
कारवाई काय फक्त मला त्यांचं पंचायत समितीचं फक्त ह्यांच्या मार्फतच पत्र मिळालेले. अच्छा. हा की आम्ही असं पत्र दिलेलं आहे आणि हे ग्रामविकास मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी सांगितलं त्यांना की आम्ही तुम्हाला शिवच्या समोर हजर करू, पण कारवाईचे काही नाही. नाही, बरोबर. आता हे हॉस्पिटल चालू आहे का, हे शिरसाट डॉक्टर? सध्या चालू आहे. तिथं आता त्यांना बॉम्बे नर्सिंग ऍक्ट प्रमाणे परवाना आलेला आहे का? सध्या त्यांनी काय केलेले, पळवाटा जे आहेत हे काही अधिकारी, आरोग्य अधिकारी त्यांना पळवाटाचं मार्गदर्शन करण्याचं मला दिसतंय की त्यांनी डे केअर म्हणून दवाखाना सुरू केलेलं आहे. परंतु डे केअरच्या नावाखाली हे सलाईन ऍडमिट करून घेणं, ॲलोपॅथीचे औषधं अनुभव नसताना देणं आणि CCMP परीक्षा असते ती आत्ता दिलेली, तरी मी नाशिकला विखे पाटील डॉक्टरांनी आत्ता दिली, अगोदर नाही, आत्ता दिलेली, तरी त्यांना मी तक्रार दिलेली. नाशिकला जे CCMची परीक्षा असती त्यांना सुद्धा तक्रारी दिले, त्यांनी सुद्धा काही कारवाई केलेली नाही. हा जो आपण आरोप करताय हा अतिशय कठीण परिस्थिती आहे. याच्यामध्ये जर एखादा रुग्ण जो आहे तो दगावला गेला किंवा काही झालं तर आजपर्यंत मौखिक माहिती मी सांगतो, लोकांच्या दृष्टिकोन किंवा लोकांच्या मुलाखती घेतली, त्याच्यामध्ये एक अशी घटना घडली की एक बैलपोळ्या दिवशी त्या रुग्णामध्ये एक पोटे नावाची एक व्यक्ती होती, ती औषध उपचारांनी सलांनी गेली अशी त्याच्या मंडळींनी मला सांगितलं. आणि बरेच रुग्ण असे दगवलेले मला लोकांच्याकडून माहिती मिळालेली. मी ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये सुद्धा हा विषय मांडलेला होता कारवाई करण्यासाठी. ग्रामसभेमध्ये हा विषय मांडलेला आहे. तरी पण सुद्धा ग्रामसेवक यांनी त्वरित कारवाई करावी, म्हणजे शासनाच्या निदर्शनात मी आणून दिलेले प्रत्येक स्टेपमध्ये, परंतु कारवाई होणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, हे रुग्णाच्या जीविताचा प्रश्न आहे. आयुष्यमान भारत कशाला म्हणतो आपण? बरोबर. आज शासनाचं काय आयुर्वेदावर जास्त हे, परंतु जे अनुभव नसताना जे असे ॲलोपॅथीची औषधं दिली जातात त्यांनी काय होतंय की माणसाची ह्युमिनिटी पॉवर कमी होऊन रुग्ण विविध आजाराला बळी पडतात. आणि जर अशा वेळेस जर भारतातली जर रुग्ण अशा पद्धतीने जर हे संपले, हा एक अतिरेक आहे, अतिरेक आहे. आणि असा अतिरेक झाल्यामुळं लहान मुलापासून वृद्धापर्यंत हे या ठिकाणी बळी पडतात. हे मी शासनाला आणून दिलेले, फक्त त्वरित शासनाने कारवाई करावी हीच माझी नम्र विनंती आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा बाबांची मुलाखत अशीच चालू राहणार आहे.